सोनवणे यांच्या परिवारातली जी माणसं आहेत, त्यांच्या पत्नी आणि आमच्या भगिनी शशिकला भीमराव सोनवणे, त्यांचा मुलगा दिलीप भीमराव सोनवणे, दुसरा मुलगा सुनील भीमराव सोनवणे, तिसरा मुलगा सुरेश भीमराव सोनवणे आणि मुलगी कुसुम कृष्ण असवारे आणि त्यांच्या सर्व नातेवाईकांच्या सर्व परिवारातील सदस्यांच्या दुःखात मी आणि माझा शिंदे परिवार सामील आहोत. महाराष्ट्रातील तमाम आमच्या संघटनेचे कलावंत सोनवणे परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी आहोत असं या ठिकाणी जाहीर करते. अन्यायी संस्कृतीवर भीमक्रांतीच्या रथावर जिद्दीने झाला स्वार, अन्यायी संस्कृतीवर क्रांतीने करण्यावार, भीम क्रांतीच्या रथावर जिद्दीने झाला स्वार, समतेचा ज्याने विष्णू हा फुलविलास शिवार, त्या भीम युगंधराला वंदन करू त्रिवार, त्या भीम युगंधराला वंदन करू त्रिवार. प्रतिमा ही जम्मा जम्मा कलावंत हे पाहतील. भीमराव सोनवणे यांच्या संदर्भात जास्त बोलायला नको. प्रत्येकाला त्यांचं जीवन माहिती आहे, त्यांची वागण्याची पद्धत माहिती होती, त्यांची बोलण्याची पद्धत माहिती होती आणि विशेष करून गाण्याची पद्धत माहिती होती. 6 डिसेंबरला मी इकडे कार्यक्रम लावला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निर्वाण दिनी, महामानव स्थापनेला श्रद्धांजली. त्या कार्यक्रमात ते सहभागी झाले होते शहीद स्मारकमध्ये. आम्हालाही कुणाला वाटलं नाही की सोनवणे साहेब अशा अचानक निघून जातील. प्रतिमा ही जम्मा जम्मा कलावंत हे पाहतील, नकळत डोळ्यामधून ती आसवे वाहतील. दिवस आणि महिने वर्षे कितीक जातील, पण हे भीमराव सोनवणे आठवणीत राहतील. स्वार्थी मनूचे हुजरे ज्यांनी मनूचा विचाराचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आयुष्य घालवलं त्यांच्या संदर्भात बोलतो. स्वार्थी मनूचे हुजरे कुणी पोट भरू होते, स्वार्थी मनूचे हुजरे कुणी पोट भरू होते, गर्विष्ठ अहंकारी कुणी ताट फिरू होते, पण श्रीधर नागो वामन जसे राजगुरु होते, भीमराव भीमपताचे तसे वाटसरू होते. श्रीधर नागो वामन, श्रीधर ओव्हाळ नागोराव पाटणकर वामन कर्णक, श्रीधर नागो ओव्हाळ जसे राजगुरु होते, ते भीमराव भीमपताचे तसे वाटसरू होते. भीमाचा ज्याने प्रखर फक्त
बाबाचा चेला रे, भीम बाबाचा चेला रे, गुणी गायत दिला गेल्या 6 डिसेंबरला मी एक शेर लिहिला. आपल्या सर्वांना माहिती असेल की बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या ह्या कलावंतावर फार मोठा विश्वास टाकला. या पुरीला खाली बसवलं, या पुरीला खाली बसवलं. अशी बाबासाहेबांनी ह्या कलावंतावरती फार मोठा विश्वास टाकला आणि भीमराव कर्णकांच्या पाठीवर थाप मारून माझ्यासारख्या नेत्यांची 10 भाषणं आणि माझ्या भीमराव कर्णक शाहिदाचं एक आलं बरोबरीचं आहे एवढा मोठा शाब्दिक पुरस्कार बाबासाहेबांनी आम्हाला दिला. आणि तो पुरस्कार इथं हृदयात कोरून ठेवून काही कलावंत आजही वावरतात बंधू. आणि म्हणून म्हणतो की भीमराव नाही तेथे, भीमराव नाही तेथे सम्यक ज्ञान नाही, भीमराव नाही तेथे सम्यक ज्ञान नाही, भीमा परीस दुसरी ज्ञानाची खाण नाही, भीमसावलीत आम्हाला कसलीच वाण नाही. कारण ह्या शाहिरांचे तुझे स्फूर्तिस्थान नाही, कारण ह्या शाहिरांचे तुझे स्फूर्तिस्थान नाही. भीम बाबाचा चेला रे, गुणी गायत
आमच्या शकुंतलाताई या ठिकाणी आहे. खरं पाहिलं तर शकुंतलाताई हे आपल्या चळवळीच्या ज्येष्ठ गायिका आहेत, मोठ्या गायिका आहेत. परंतु आमचे सगळे कलावंत मंडळी कलावंतांच्या सुखदुःखामध्ये प्रामुख्याने सहभागी होत असते आणि म्हणून त्याही निराधार राहतात, प्रकृती साथ देत नाही याच्या अवस्थेमध्ये ते या ठिकाणी आलेले आहेत. केवळ आपल्या चळवळीतल्या कलावंतांच्या मृत्यूनंतर त्यांच्या परिवाराच्या दुःखात सहभागी होण्यासाठी. तर शेवट कसं बघा, आमचे मार्गदर्शक आणि मला वाटतं आता सगळ्यात सिनियर असलेली व्यक्ती म्हणजे पोखरीकर या ठिकाणी उपस्थित. बंधूंनो, 2006 साली आम्ही लोककलावंतांनी माझ्या आणि अनिल शिंदेच्या नेतृत्वामध्ये नेत्यांना एक करण्याचं आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनाच्या एका मीटिंग मध्ये आमचा हा अशोक नवीनच येऊन गायला होता 2006 आणि आज तो नामवंत गायक झालाय. परंतु त्याची सुरुवात कलावंतांच्या आंदोलनातून झाली, कलावंतांचे ऐक्याच्या आंदोलनातून झाली होती. माणसाच्या संदर्भात, माणसाच्या मृत्यू संदर्भात फक्त 300 बोलतो आणि थांबतो. गुरुजी, गेलेली वेळ पुन्हा परतून येत नाही. गेलेली वेळ पुन्हा परतून येत नाही, कारण हे कालचक्र विश्रांती घेत नाही. गेलेली वेळ पुन्हा परतून येत नाही, कारण हे कालचक्र विश्रांती घेत नाही. विष्णू करून घ्यावे आल्या क्षणाचे सोने,
अरे मृत्यू कधी कुणाला जीवदान देत नाही, मृत्यू कधी कुणाला जीवदान देत नाही. सुख दुःख अनुभवावे, सुख दुःख अनुभवावे. जोवर हा श्वास आहे अंतिम काळी माणूस मृत्यूचा दास आहे. सुख दुःख अनुभवावे. जोवर हा श्वास आहे अंतिम काळी माणूस मृत्यूचा दास आहे. आईच्या उदरापासून स्मशानामधले अंतर विष्णू ह्या जीवनाचा जीवन प्रवास आहे. विष्णू ह्या जीवनाचा जीवन प्रवास आहे. कुणी गायकीच्या क्षेत्रात मोठा होतो, कुणी राजकारणात मोठा होतो, कुणी क्रीडा क्षेत्रात मोठा होतो, परंतु मृत्यू मात्र सर्वांना घेऊन जाणार आहे. आणि म्हणून म्हणतोय की जन्म हा माणसाचा तरी कीर्तिमान आहे, मृत्यूचा फास त्याहून लय शक्तिमान आहे. जन्म हा माणसाचा, जन्म हा माणसाचा तरी कीर्तिमान आहे, मृत्यूचा फास त्याहून लय शक्तिमान आहे. म्हणून गाव जेथे तेथे स्मशान आहे, म्हणून गाव जेथे तेथे स्मशान आहे. कारण माणसाचे ते शेवटचे स्थान आहे, कारण माणसाचे ते शेवटचे स्थान आहे. आणि त्या ठिकाणी प्रत्येकाला जायचंय. आयुष्याचं महत्व समजून घ्या. कुणी गाणे वाजवण्यामध्ये प्रवीण झाला त्याचं त्याला मोठेपण असतं, कुणी व्यभिचारात मोठा होतो, लय प्रसिद्ध होतो, माणूस वाईट आहे तरी त्याचाही त्याला गर्व असतो. परंतु आयुष्याकडे स्वतःकडे पाहिलं पाहिजे बंधू. आजकाल सगळी माणसं दुसऱ्याकडे बोट दाखवतात, आपल्याकडे बघतच नाही. आणि म्हणून माझा एक शेर आहे जुना, आरशात स्वप्रतिमा बघणे जरुरी आहे, आरशात स्वप्रतिमा बघणे जरुरी आहे. आपल्यातले दुर्गुण निघणे जरुरी आहे. मस्तावलेल्या निर्दयीसाठी जगात विष्णू इमान सांभाळून जगणे जरुरी आहे, इमान सांभाळून जगणे जरुरी आहे. आणि इमान सांभाळून चळवळीशी प्रामाणिक राहून जगणारा हा कलावंत होता भीमराव सोनवणे.